नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पुणे येथील सर्वात मोठं मेट्रो स्टेशन म्हणजे स्वारगेटला जे की बनत आहे. आता जे तुम्ही वरून पाहताय तो आहे ग्राउंड फ्लोअर. त्याच्या खाली सुद्धा अजून 3 मजले आहेत. आपण पाहणारच आहोत पुढे, परंतु तुम्हाला हा सुरुवातीचा व्ह्यू दाखवत आहे फर्स्ट फ्लोअर वरून. हे खूप सारं मटेरियल ऑलरेडी पडलेलं आहे आणि बांधकाम सुद्धा चालू आहे. हा मेट्रो स्टेशनच्या पश्चिमेकडील भाग आहे आणि इथं डोम सारखं जे बनत आहे ते पूर्ण तळमजल्यातील 3rd फ्लोअर पर्यंत बनलेलं आहे. आपण पुढे पाहणारच आहोत, तर तुम्ही सध्या वरून पाहून घ्या. येथील जे मेन कामगार आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार इथे 6 मल्टिप्लेक्स बनणार आहेत. तसेच शॉप असतील, त्यानंतर मॉल असतील, खूप सारं इथं चालू आहे बनवण्यासाठी. हा पश्चिमेकडील भाग आहे. इथे जनरेटर पण ठेवलेला आहे. हा खूप मोठा जनरेटर आहे, तुम्ही पाहू शकता. हा तळमजल्याचा 2nd फ्लोअर आहे. तर आता आपण शेवटच्या फ्लोअरवर जाणार आहोत, जिथं प्लॅटफॉर्म असतील किंवा जे पण ट्रॅक असेल तो पुढे मी दाखवणारच आहे तुम्हाला. आता आपण तळमजल्याला जाणार आहे. तळमजल्याचे जे 3 फ्लोअर आहेत ते एक्सप्लोर करणार आहोत आपण. तर पाहूयात आता कशा पद्धतीने ते बांधकाम चालू आहे. हे जर बघितलं तर हे रोटेशनल स्टेअरकेस बनवलेले आहेत उतरण्यासाठी तुम्हाला खाली. आता सध्या तरी ऍक्टिव्ह नाहीत, परंतु याचं बांधकाम चालू आहे. ठीक आहे. आता आपण पोहोचलेलो आहे सर्वात लास्टच्या फ्लोअरला. मी तुम्हाला जे वरून दाखवलं होतं डोम, तो हा इथपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की याची उंची किती असेल. ठीक आहे. आता वरचा पार्ट ही तुम्हाला मी खालून दाखवणार आहे. तसेच आमचे मित्र प्रतीक पोकळे जे की मेट्रो प्रोजेक्ट वर काम करत आहेत तिथं, ते आपल्या बरोबर कायम असणारच आहेत. आता समोर आपल्याला एक बोर्ड लावलेला दिसतोय. थोडक्यात कोणती कोणती स्टेशन या रूटला येणार आहेत मेट्रोच्या इथून निघाल्यानंतर आणि कशा पद्धतीने याचा रूट असणार आहे आपण पाहू शकतो. आता पुढे पण जाऊया. ऍक्च्युली जो टनेल बनलेला आहे किंवा प्लॅटफॉर्म बनलेला आहे तिथून आपल्याला म्हणजे मेट्रो दिसते किंवा येणार आहे. तर पाहूयात आपण. लिफ्टची पण व्यवस्था बनवत आहेत की वरून जो पण ग्राउंड फ्लोअर आहे, ग्राउंड फ्लोअर वरून तळमजल्यात तुम्ही या लिफ्टने सुद्धा येऊ शकता. तसेच वेगवेगळे बोर्ड पण तयार केलेले आहेत की कोणत्या रूट पासून ते कोणत्या रूटकडे मेट्रो जाणार आहे किंवा त्यांचा टाइम असेल. ठीक आहे. तसेच इमर्जन्सी जे पण तुम्हाला बाहेर आपत्कालीन तुम्हाला जायचं असेल तर कशा पद्धतीने तुम्ही बाहेर निघू शकता किंवा अग्निशमन शिडी असेल, पूर्णपणे इथं म्हणजे व्यवस्थित चालू आहे त्यांचं बांधकाम. आता मेन हिस्साकडे आपण चाललेलो आहे या बांधकामाच्या, जो की खूप मोठा टनेल आहे मेट्रोसाठी बनवलेला. तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने हा एंट्रन्स आहे टनेल मध्ये.
मित्रांनो, समोर जे तुम्ही पाहताय तो जो टनेल बनवलेला आहे किंवा जो बनत आहे तो ट्रेन येण्यासाठी आणि ट्रेन जाण्यासाठीचा हा मेन टनेल आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काही रिस्ट्रिक्शन असल्यामुळे आम्हाला पूर्णपणे हा दाखवता येणार नाही, तरी पण जिथपर्यंत दाखवता येईल तिथपर्यंत मी तुम्हाला दाखवणार आहे. याचा एरिया हा एवढा मोठा आहे की याच्यामध्ये 3 ते 4 ट्रेन सहज बसतील. सध्याचे जे पुण्यातील अवेलेबल मेट्रो स्टेशन आहेत छोटे छोटे, तिथं तुम्ही पाहिलेच असेल व्यवस्था की तिकीट काढल्यानंतर ते तुम्हाला ते तिकीट दाखवून आत एंट्री करावं लागते. ठीक आहे. तर दुसऱ्या ठिकाणी म्हणजे जिथं पण बांधकाम चालू आहे त्याच्या साईडला, प्लॅटफॉर्मच्या साईडला वगैरे हे अशा पद्धतीनं आहे. इथं तुम्ही पाहू शकता की प्लॅटफॉर्म कडे जाण्यासाठीचा हा रूट आहे. तसेच तुम्हाला जर तिकीट काढायचं असेल ऑफलाईन किंवा तिकीट काउंटर कडे जाण्यासाठीचा हा रूट आहे. इथे बोर्ड लावल्याप्रमाणे तिकीट काउंटर कोणत्या दिशेने आहेत, कुठून काढू शकता हे आपल्याला दिसतंय पूर्णपणे. ही एंट्री असणार आहे तिकीट काढल्यानंतर आत जाण्यासाठी. आता जो फ्लोर पाहताय तुम्ही तो आहे ग्राउंड फ्लोअर. इथं खूप सारं मटेरियल स्कॅप फोल्डिंगचं पडलेलं आहे, जे की बांधकाम करण्यासाठी लागते आपल्याला. ठीक आहे. तर इथं एवढं सामान आहे की आपले डोळे सध्यामध्ये चक्रवतात पाहिल्यानंतर. हे सामान, इतकं सामान येत आहे. म्हणजे जे सळ्या असतील, गज असतील किंवा स्कॅप फोल्डिंग असेल. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.